झी 24 तास एक पाऊल पुढे। हाय फ्रेंड्स, मुंबईमध्ये खूप पाऊस पडतोय, वातावरण अत्यंत रोमॅन्टिक झालंय आणि अशा रोमॅन्टिक वातावरणात मी वैभव तत्ववादी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो वेलकम गणेशामध्ये। फ्रेंड्स, गणेशोत्सव म्हटला की 3 शब्द आपल्या डोक्यात येतात: उत्साह, जल्लोष आणि धमाल। आणि खरं सांगू तर गणेशोत्सव मेरे दिल के बहुत करीब है। आणि या गणेशोत्सवात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्यासाठी म्हणजे आपण भक्ती वगैरे करतोच देवाची, पण कुठेतरी आपण स्वतःसाठी पण वेळ काढतो, स्वतःला वेळ देतो। कारण आजकाल या जगात अशी परिस्थिती झाली आहे की दुनिया में सबसे मिलने में मस्त है, दुनिया में सबसे मिलने में मस्त है, लेकिन खुद से मिलने के लिए सारी लाइनें व्यस्त है। शेरो शायरी कसली करतोय मी। गणेशोत्सवात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाप्पांच्या मूर्तीची खरेदी। चला तर आपण मग खरेदी करूया मूर्तीची। पण तुम्हाला खरं सांगू, इट्स डॅम कन्फ्युजिंग। चला या। तर हे आहे प्रसन्नता कला केंद्र आणि इथली खासियत म्हणजे इथले सगळे कारागीर हे पेंटवरून आहेत। तर चला आपण मूर्त्या पाहूया। ही पहिली जी मूर्ती आहे याच्यावर बाप्पा शंखावर बसले आहेत, खूपच सुंदर मूर्ती आहे। त्यानंतर जर तुम्ही लेफ्ट साइडला पाहिलं तर कृष्णाच्या रूपात बाप्पा आपल्याला इथे दिसत आहेत, खूपच सुंदर अशी ती मूर्ती। त्यानंतर तुम्ही त्या साइडला जर तिकडे पाहिलं तर एक खूप मोठी मूर्ती त्याच्या बाजूला दिसते तुम्हाला, जे क्राउन आहे, दॅट इज ऑल स्टडेड विथ डायमंड। इतकी खूप सुंदर कलाकृती आहे इकडे। आणि एक तुम्हाला खरं सांगतो, बघत राहावंसं वाटतं प्रत्येक मूर्तीकडे। जसं मी मगाशी म्हणालो, इट्स डॅम कन्फ्युजिंग। ही एक मूर्ती तिने माझं लक्ष वेधून घेतलंय। हा खूपच एक वेगळा प्रकार, कारण मी बऱ्याचदा रादर खूप मूर्त्या पाहिल्यात, पण ही अशी मूर्ती मी खरंच पाहिली नव्हती। हत्तीच्या रूपातले बाप्पा। आणि तुम्ही या मूर्तीच्या त्या साईडला जर पाहिलं तर ओ माय फ्रेंड गणेशा, बाल गणेश। आपल्याला जर छोटी मूर्ती हवी असेल तर अशाच स्वरूपात एक तिथे छोटी मूर्ती पण आहे, म्हणजे हत्तीचं तोंड असलेले बाप्पा। त्याचबरोबर त्याच्या बाजूला शेष नागावर असलेले बाप्पा। खूपच सुंदर कलाकृती आहे ती पण। आणि तुम्ही जर इकडे पाहिलं तर एक कुटुंब, म्हणजे शंकर, पार्वती आणि बाल गणेश अशी एक सुंदर मूर्ती इकडे आहे। ॲक्च्युली हे सगळं बघताना मला माझ्या घरची खूप आठवण येते या क्षणी। कारण इंजिनिअरिंगच्या 4ही वर्षी मला असं व्हायचं की एक्झाम असो नसो मी नागपूरला पळायचो गणपतीत, पण यावर्षी नेमके माझे प्रयोग असल्या कारणाने मला घरी जाता येत नाहीये। आमचं असंच असायचं की आईचा एक चॉईस, बाबांचा एक चॉईस, माझा भाऊ गौरव त्याचा एक चॉईस आणि माझा एक भलताच काहीतरी चॉईस। तर मग फायनली वी यूज टू लॉक समथिंग। आणि त्यानंतर 5 दिवस जी काय धमाल असायची ती मला अजूनही आठवते आणि आय स्टील गेट नॉस्टॅल्जिक। तर आपण अजून मूर्ती बघूया। आपण जर इकडे पाहिलं तर फेटा घातलेले बाप्पा, ही पण एक वेगळ्या प्रकारची मूर्ती आपण इथे पाहतोय। त्याचबरोबर याच्या लेफ्ट साईडला जर तुम्ही पाहिलं तर पुण्यातले फेमस दगडूशेठ हलवाई याची रेप्लिका। आणि हा पण फेटा बघा, आधीच्या फेटापेक्षा खूप वेगळा आहे। यावर डायमंड्स आहेत आणि खूप ग्रँड लुक आलेला आहे याला। तसंच या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर विष्णूच्या रूपातले गणपती इथे आपल्याला दिसत आहेत। ही एक रेडिश टिंज असलेली एक मूर्ती इकडे आहे। जी सोंड आहे त्याचा थोडा एक वेगळा पॅटर्न याच्यात केलेला आहे।
आतापर्यंत आपण खूप सुंदर मूर्त्या पाहिलेल्या आहेत. या सुंदर मूर्त्या बनतात कशा याची उत्सुकता मला खूप आहे आणि मला माहिती आहे तुम्हाला पण ती असणार. चला आपण पाहूया. इथे जसं आपण मगाशी म्हणालो की डेकोरेशन त्याचं काम चाललेलं आहे. बऱ्यापैकी मूर्ती तयार झालेली आहे, पण आपण ते जे म्हणतो ना फिनिशिंग टच, तसं ते फिनिशिंग टच आता इथे देत आहे. आय मस्ट से मॅन इट्स अमेझिंग. अशी एक मूर्ती करायला यांना इतका वेळ लागत असेल तर त्यात इथे किती किती जास्त मूर्त्या आहेत. किती वेळ लागतो एक मूर्तीला? एक दिवस लागतो पूर्ण. जवळपास एक दिवस एका मूर्तीला जातो असं यांचं म्हणणं आहे. ग्रेट ना. पण तुम्ही जर मुकुटाकडे पाहिलं तर किती डेलिकेट आहे सगळं. प्रत्येक मूर्तीत डोळे काहीतरी वेगळे बोलतात आणि प्रत्येक मूर्तीत असं वाटतं की ते डोळे आपल्याकडेच बघतात. तुम्ही कुठेही जरी उभे राहिलात, ही एक खासियत म्हणायला पाहिजे आपली. दादर प्रत्येकच मूर्तीतली. अजून अशा बऱ्याच मूर्त्या आपल्याला पाहिजेत. कन्फ्युजन मी तुमचं अजून वाढवणार आहे आणि माझंही कन्फ्युजन वाढत चाललंय, पण मला मजा येते. झी 24 तास एक पाऊल पुढे.